नमस्कार, मी राजश्री शिवपूजे, वय वर्षे 62, राहणार कुर्ला, मुंबई। मी गृहिणी, बॉडी मसाज थेरपिस्ट, रेकी मास्टर, रेकी हीलर, काउन्सिलर आणि आता 7.4 या फूड प्लॅनमध्ये लागणारे पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देणारी एक व्यावसायिका आहे। 2021मध्ये माझ्या मुलीच्या सोरायसिस, थायरॉइड, ओबेसिटी आणि PCOD या 4 गंभीर आणि चिवट अशा आजारांवरती शेवटचा पर्याय म्हणून आम्ही 7.4चा फूड प्लॅन घेतला होता। त्याआधी जवळपास 18 ते 20 वर्ष वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेऊन आम्हाला काहीही रिझल्ट मिळाला नव्हता। साधारण 10 महिन्याच्या फूड प्लॅनच्या नंतर तिला PCOD, थायरॉइड हे आजार बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आले। सोरायसिस खूपच कमी झाला आणि तिचं वजन 104 वरून 94 पर्यंत खाली उतरण्यास मदत झाली, जे आजपर्यंत कधीच शक्य झालं नव्हतं। 2023मध्ये मी स्वतःसाठी फूड प्लॅन घेण्याचं ठरवलं। तोपर्यंत आपल्याला काहीही झालेलं नाहीये आणि काही होणार नाही या भ्रमात मी होते। लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये केवळ घरात असल्यामुळे वाढलेलं वजन आणि त्या अनुषंगाने येणारी गुडघेदुखी आणि सांधेदुखी हे त्रास मला व्हायला लागले होते। जेव्हा मी फूड प्लॅन घेण्यासाठी माझ्या ब्लड टेस्ट केल्या तेव्हा मला कळलं की आपलं आरोग्य धोकादायक सीमेच्या जवळपास पोहोचलेलं आहे। माझ्या मुलीने हा प्लॅन आधीच घेतलेला असल्यामुळे मला स्वतःसाठी काही वेगळे प्रयत्न फारसे करावे लागले नाहीत। रोजच्या आहारातल्या काही छोट्या छोट्या बदलांमुळे आणि सवयींमुळे हे सहज शक्य झालं आणि तेही खूप कमी खर्चात। या प्लॅनबद्दल काही शंका असेल, काही उत्तरं हवी असतील तर ग्रुपवरती मेसेज केल्यानंतर केवळ 5 ते 10 मिनिटाच्या वेळात मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत होतं। खूप चांगली सपोर्ट सिस्टीम या फूड प्लॅनमुळे मला मिळाली। तसंच माधव सरांनी इन्व्हेंट केलेला धन्वंतरी योग केल्यामुळे मला माझ्या शरीरातील चपळता आणि स्फूर्ती वाढत असल्याचा अनुभव आला। आधी मला मलावरोधाचा खूप त्रास होत असे, केस गळत होते, चेहऱ्यावरती पिगमेंटेशनचे खूप सारे डाग होते, भूक मंदावली होती। पण वयानुसार हे सगळं होत राहणार हा माझा समज होता। आता रेग्युलर गेले 2 वर्षापासून जेव्हापासून मी हा फूड प्लॅन फॉलो करते आहे त्यापासून माझे हे सगळे त्रास पूर्णपणे कमी झालेले आहेत। मी आधीपेक्षा जास्त स्फूर्तीने काम करू शकते। थँक्यू।